नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी ट्रीट मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रोजच्या जेवणासाठी लागणारी मऊ लुसलुशीत चपाती आणि झणझणीत मटकीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ज्यांना नव्याने स्वयंपाक शिकायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण चपातीसाठी पीठ मळून घेऊया. इथे मी एका परातीत गव्हाचं पीठ घेतलं आहे. यात चवीपुरतं मीठ घालूया. आता यात आपण एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेऊ. थोडं थोडं पाणी घातल्यामुळे पिठाचा अंदाज बरोबर येतो आणि पीठ मऊ पातळ होत नाही जास्त पाणी टाकल्यामुळे. असंच थोडं थोडं पाणी घालत आपण हे पूर्ण पीठ मळून घेऊया. आता आपला पिठाचा छान गोळा तयार झाला आहे. आपण हे पीठ 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून घ्या, म्हणजे ते छान मुरेल आणि चपाती एकदम मऊ लुसलुशीत होते. पीठ मुरते तोपर्यंत आपण लगेच मटकीची भाजी करून घेऊया. आपण कांदा भाजून घेऊया. कांदा छान मग त्यात आपण तेल टाकूया. कांदा तेलात भाजला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो आणि कांद्यावर थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही, थोडंसं टाकायचं, जेणेकरून कांदा टोमॅटो चांगला शिजला जाईल. मीठ टाकल्यामुळे लवकर शिजतो. कांदा टोमॅटो आपला शिजत आला आहे, त्याच्यात आपण चटणी घालूया. तुम्ही जी घालत असेल, घरात मसाला वापरत असेल तो टाकला तरी चालेल. हे सर्व छान मिक्स करूया आणि यामध्ये आपण मटकी घालूया. मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे मी. मग ती आपण यामध्ये परतून घेऊया. आता यात मटकी शिजण्यापुरते पाणी घालूया आणि मटकी शिजण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया. जोपर्यंत आपली मटकी शिजून तयार होते तोपर्यंत आपण इकडे चपात्या करून घेऊया. आपलं पीठ ठेवून 10 मिनटं तरी झाली आहेत, तर आपण हे पीठ बघूया. तर हे बघा, आपलं पीठ असं मऊ तयार झालं आहे. तर याला आत्ता आपण ह्याला तेल लावून मळायचं आहे छान असं. कारण जर आपण आधीच तेल लावून ठेवलं असतं तर ते लवकर मुरत नाही पीठ. कधी पण पीठ मळलं की झाकून ठेवायचं आणि जेव्हा करायला घेणार तेव्हा तेल लावून थोडंसं मळायचं आपण. आणि जास्त तेल घ्यायचं नाही. हात फक्त बुडवायचं, आपण बोटे तेलामध्ये बुडवायचे आणि फक्त तेवढ्याच तेलात आपण मळून घ्यायचं पीठ. एका बाजूला आपली मटकीची भाजी शिजत आहे, तोपर्यंत आपण गरमागरम चपात्या करायला घेऊया. तर पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याला थोडं सुक्कं पीठ लावून आपण चपाती लाटून घेऊया.
मी ते तेल लावून घडीत चपाती लाटणार आहे. तर थोडंसं गोल लाटून घ्यायची, त्याला तेल लावायचं आणि घडी करून पुन्हा तेल लावायचं आणि पुन्हा त्याची घडी करून पिठात गळवून आपण त्याचे चपाती करायला घेऊया. तर बघा, हे असंच आपल्याला सर्व चपात्याच्या घड्या करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या चपात्या फुगतील. आणि ते तवाही मी गरम करायला ठेवला आहे, तोही तापला आहे. तर आपण पटकन चपाती लाटून भाजून घेऊ. आता चपाती तव्यावर टाकूया. एका बाजूने थोडे बुडबुडे यायला लागले की चपाती पलटून घ्यायची आणि याला थोडं तेल लावून दोन्ही बाजूने मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली चपाती कशी फुगली आहे आणि किती मऊ झाली. अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या चपात्या पटापट करून घेते. तर बघा मैत्रिणींना, आपली झणझणीत आणि गावरान चवीची मटकीची भाजी एकदम तयार आहे. भाजी रंग किती छान आला आहे ते तुम्ही बघू शकता आणि सोबतच आपल्या मऊ लुसलुशीत गरमागरम चपात्यासुद्धा तयार आहेत. कमीत कमी वेळेत रोजच्या जेवणाचा हा संपूर्ण बेत तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.